आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी असल्याचं पाहायला मिळालं। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना संजय गायकवाड यांनी फोनवरून अश्लील शिवीगाळ करत धमकी दिली। त्याची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली। तर महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांची स्वतःची जीभ घसरली। शिंदेच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी पाहायला मिळाली। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमक्या आणि शिवीगाळ केल्याची गायकवाडांची ऑडिओ क्लिप समोर आली। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना जीभ छाटण्याची धमकी दिली। तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात असं म्हणत गायकवाडांची प्रशांत आंबींना धमकी देताना जीभही घसरली। तुला माहिती आहे ना त्या गोविंद पानसरेचं काय झालं अशी भाषा गायकवाडांनी क्लिप मध्ये वापरली आहे। महत्त्वाचं म्हणजे गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकाबाबत आमदार संजय गायकवाड यांना इतक्या वर्षांनी साक्षात्कार झालाय। हॅलो, हा बोला। प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा। तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून। हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे। अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही। त्यांची 8वी बायको माझ्या घराण्याची होती। तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला। मग ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये। मग छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू। हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं। लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून तुम्ही आता तू कधी पुस्तक दिसला? मी धमक्या देत नाही, मी करून बोलतोय व्यवस्थित। नीट बोल। शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला। मी व्यवस्थित बोलतो, तू शिवाजी का लिहिलं कस का? मी व्यवस्थित बोलतो, बोला। तू राहायचं कुठं? तू घरात घुसून मारून तुला मी तो अधिकार आमच्याकडे आहे। पानसरेंचं पुस्तक आहे ते। मग पानसरेला भेटायला वर जाय। काय करणार आहे तुम्ही? अरे जेव्हा आपल्या राजाचा साहेब सुटतो, व्यवस्थित बोलायचं। काय सांग कुठे यायचं? इंग्रज काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल, शिवाय मला पण देता येतात त्याच्यापेक्षा मी। हॅलो, तुम्ही आमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं। संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार चेक कर तू बी। डॉन आहे का मोठा? ते तुला समजन काय आता? बाबा हे संस्कार दिलेत का तुला? काय बोलतोय? संस्कार जीभ कापून टाकेन मी। बर बघूया की या उद्या जीभ कापायला। पानसरेंना त्या हरामखोराला हे कळत नाही का अशा पद्धतीची भाषा वापरली। मला सुद्धा ते असं म्हणले की पानसरेचं काय झालं हे तुला माहित नाही का, आणि तुला जर बदलण्याचा अधिकार नसेल या पुस्तकाचं शीर्षक तर ते बदलण्यासाठी तू पानसरे जिकडे गेला तिथं वर जा। अशा पद्धतीची म्हणजे महाराष्ट्राची अशी संस्कृती आहे की आपण किमान मेलेल्या माणसाबद्दल काही वाईट साईट बोलत नाही, पण त्या गोष्टीला सुद्धा ते धजावत नव्हते। शिव्या आसळाचा विषय तर जर कोणी इतक्या माजूरपणे जर बोलत असेल तर त्याला शिव्या आसळ्याशी दुसरा पर्याय नव्हता, आणि तो मी काही चुकीचं केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे त्याचा काही पश्चाताप पण नाही मला। आणि म्हणून कधी लिहिलं, कोणी लिहिलं, जेव्हा डोळ्यासमोर आलं तेव्हा ही प्रतिक्रिया आली। पण महाराष्ट्रात ज्याच्या कोणासमोर हे पुस्तक येईल त्याने हे फाडून फेकलं पाहिजे। मला तर कधी कधी वाटतं की संजय गायकवाड डोक्यावर पडलेले आहेत का त्यांच्या मेंदूला लकवा मारलाय। प्रत्येक ठिकाणी दादागिरी, प्रत्येक ठिकाणी शिवीगाळ। म्हणजे त्यांचं मी आता तुमच्याच TV9 वर पाहिलं की ज्या हिशोबाने ते कॉन्स्टंट शिव्या देत आहेत आंबींना, भयानक आहे ते। म्हणजे पार तुम्ही आया बहिणींवरनं शिव्या देताय, महिला सन्मानाच्या गोष्टी करताना दुसऱ्याला आया बहिणींवर। तुम्हाला आया बहिणी नाही आहेत का संजय गायकवाड? आमदार गायकवाडाने माझी विनंती, आपण आता ह्या अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ नये। याच्यामध्ये पूर्वी काही सगळे त्या बाबतीत निकाल। तर मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी सक्तीचा निर्णय घेण्यात आलाय, आणि या निर्णयावरून मीरा भाईंदरमध्ये गुणरत्न सदावर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने आले। भाई मोदी जिंदाबाद।
मीरा भाईंदरमध्ये गुणरत्न सदावर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने आले. अरे हे पिऊन सुटलेले टार्गेट आहेत, यांची अवकात नाही कष्टकऱ्यांच्या विरुद्ध लढण्याची. हे 4 जण आहेत, इकडे बघा किती जण आहेत, ते 4 जण आहेत. अशा पिदाड्यांना मी घाबरत नाही. आणि ही जर राज ठाकरेची पिदाड्यांची शक्ती असेल तर राज ठाकरेची वैचारिक दिवाळखोरी झालेली आहे. मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी सक्तीचा निर्णय घेण्यात आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी हा निर्णय घेतलाय. या निर्णयाला गुणरत्न सदावर्तेंनी विरोध केलाय, तर मनसेनं या निर्णयाचं स्वागत केलंय. याच मुद्द्यावरनं सदावर्तेंनी मीरा भाईंदरमध्ये जाऊन भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेतली. नरेंद्र मेहतांची भेट घेऊन सदावर्ते बाहेर आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शाब्दिक वार करण्यात आले. सदावर्तेंनी राज ठाकरेंवरही शेरेबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. नरेंद्रभाई मोदी जिंदाबाद, नरेंद्रभाई मोदी जिंदाबाद, नरेंद्रभाई मोदी जिंदाबाद. राज ठाकरे वैचारिक दिवाळखोर झालेला आहे, म्हणून अशा पिदाड्याला पुढे करताय. नरेंद्रभाई मोदी जिंदाबाद, नरेंद्रभाई मोदी जिंदाबाद, नरेंद्रभाई मोदी जिंदाबाद, नरेंद्रभाई मोदी जिंदाबाद. सदावर्तेंनी मराठी सक्तीला विरोध केल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी जोरदार निशाणा साधला. सदावर्ते हा खोटा माणूस आहे. सदावर्ते हे सगळं करतो, त्याला पोलीस प्रोटेक्शन हवंय, संरक्षण हवंय, आणि संरक्षणासाठी तो विविध मुद्द्यांना हात घालतो. आणि मला भीती आहे, मनसेकडनं भीती आहे, मला शिवसेनेकडनं भीती आहे, मला शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं भीती आहे. असं सरकार समोर एक वातावरण तयार करतो आणि ते पोलीस प्रोटेक्शन त्याला मिळतं. खरं तर त्याचा हिसाब घेतला पाहिजे की याला एवढं पोलीस प्रोटेक्शन का दिलं गेलं. सदावर्तेच्या बाबतीत एक दिवस येईल की सदावर्तेच्या बाबतीत महाराष्ट्र सैनिक योग्य तो निर्णय घेईलच. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही सदावर्तेंवर निशाणा साधला. एसटी बँक ताब्यातनं गेल्यामुळे सदावर्ते फ्रस्ट्रेट झालेत असं सरनाईक म्हणाले. त्यांच्या बँकेचं अध्यक्षपद त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांकडे होतं, परंतु 16 तारखेला जी बँकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार जे होते ते निवडून आले आणि बँक त्यांच्या ताब्यातनं गेली, म्हणून त्यांनी ह्या मराठीचा जो मुद्दा आम्ही प्रामुख्याने घेतलेला त्याला विरोध करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. फालतूगिरी करणारी जी काही लोक असतात त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं मी माझं कर्तव्य असं आहे असं समजत. मराठी सक्तीच्या विरोधात 1 मे पासून सदावर्ते आंदोलन करणार आहेत. रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा संप घडवून आणणार असं देखील सदावर्तेंनी म्हटलंय. यावर संप केल्यास योग्य प्रत्युत्तर देणार असा इशारा मनसेनं दिलाय. रुटीन चेकअप नंतर शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आलाय. शरद पवारांची प्रकृती उत्तम आहे अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. डॉक्टरांकडून शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. विधान परिषदेची निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आग्रहाची विनंती आहे असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलंय. तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा आहेत. येणाऱ्या काळामध्ये तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया मातोश्रीवरच्या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. आजची राजकीय परिस्थिती किंवा गतकाळातील सर्व जे एकंदरीत निर्णय जे होते या सर्व गोष्टींचं सेवावलोकन आपसूक या चर्चेच्या अनुषंगाने या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्रित बसून जो संवादाच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून या संदर्भामध्ये निश्चित एक चांगल्या वातावरणामध्ये निर्णय होईल. उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे. अमरावतीच्या परतवाड्यामध्ये लैंगिक शोषण प्रकरण आरोपी अयान अहमदने वापरलेली थार पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. परतवाडा पोलिसांच्या खाक्या चर्चेत आहे तर आरोपी अयानची धिंड देखील या ठिकाणी चर्चेत आहे. अयानला फ्लॅट उपलब्ध करून देणारा मानव सुगंधे याची प्रकृती बिघडल्याचं कळतं. काय घडलं या प्रकरणात ते आपण पाहूया. परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदनं वापरलेली थार जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली थार गाडी अयाननं रील्समध्ये वापरली होती. जप्त केलेली थार गाडी ही राजेश प्रजापतींच्या मालकीची आहे. आरोपी एहफाज खानकडून 2 पिस्तूल, लॅपटॉप, टॅब,
आणि हार्ड डिस्क जप्त करण्यात आली आहे. तर आरोपी अयान अहमदला फ्लॅट उपलब्ध करून देणारा आरोपी मानव सुगंधेची प्रकृती बिघडली आहे. आरोपी मानव सुगंधेवर अचलपूर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. अयान अहमदला फ्लॅट उपलब्ध करून दिल्याप्रकरणी मानव सुगंधेवरही गुन्हा दाखल झालाय. थार जप्त, बंदुका जप्त आणि धिंडही काढल्यानं परतवाडा पोलिसांनी दाखवलेल्या खाक्या चर्चेचा विषय ठरलाय.